जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील जुन्या व जीर्ण साहित्यांचे निर्लेखन होणार। सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अनेक वर्षांपासून पडून असलेले जुने, जीर्ण आणि निरुपयोगी साहित्य आता विहित पद्धतीने निकालात काढले जाणार आहे। याबाबतचे सविस्तर परिपत्रक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने प्रसिद्ध केले असून मान्सूनपूर्व कार्यक्रमांतर्गत ही कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। शाळांमधील अडगळ होणारं दूर। जिल्हा परिषद शाळांमधून जुने जीर्ण फर्निचर, लाकडी व लोखंडी, धातूची भांडी, अवजारे आणि वैज्ञानिक उपकरणे अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहेत। तसेच अभ्यासक्रमात नसलेली जुनी पुस्तके, नकाशे आणि तक्ते यामुळे शाळांमध्ये मोठी अडगळ निर्माण झाली आहे। या साहित्यामुळे जागा अडकून पडत असल्याने त्याचे वेळेवर निर्लेखन राईट ऑफ करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे। असे ठरवले जाणार साहित्याचे मूल्य। साहित्याचे निर्लेखन करताना त्याच्या किमतीचे गणित मांडण्यासाठी शिक्षण विभागाने स्पष्ट निकष दिले आहेत। घसारा, डिप्रिशिएशन, वस्तूच्या मूळ खरेदी किमतीवर दरवर्षी 5% घसारा कमी केला जाईल। बाजार मूल्य, जर एखाद्या वस्तूची आजची नवीन किंमत 200 रुपये असेल आणि 10 वर्षांनंतरचा घसारा 50 रुपये असेल तर 150 रुपये हे त्या वस्तूचे आजचे बाजार मूल्य मानले जाईल। किमान मूल्य, ज्या वस्तूंचा घसारा काढणे शक्य नाही तिथे मूळ किमतीच्या 10% रक्कम घसारा मूल्य म्हणून धरली जाईल। अपवाद, जुने सागवानी फर्निचर किंवा तांब्या पितळेच्या वस्तूंच्या बाबतीत आजचे बाजार मूल्य खरेदी किमतीपेक्षा जास्त असू शकते याची नोंद घेण्याच्या सूचना आहेत। अंमलबजावणी आणि जबाबदारी, या प्रक्रियेसाठी सविस्तर अधिकार प्रदान करण्यात आले आहेत। ग्राम शिक्षण समिती 100 रुपये किंवा त्यापेक्षा कमी मूळ खरेदी किंमत असलेल्या लाकडी व धातू साहित्याचे निर्लेखन करण्याचे अधिकार ग्राम शिक्षण समितीला देण्यात आले आहेत। मुख्याध्यापक रद्दी पुस्तके, पेपर, तक्ते आणि नकाशे यांचे निर्लेखन स्वतः मुख्याध्यापक करू शकतील। जमा खर्च, विक्रीतून प्राप्त होणारी रक्कम, रिसीट हेड 7 शिक्षण, जिल्हा परिषद फंड खाते क्र. 34 या लेखाशीर्षाखाली गट विकास अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागणार आहे। केंद्र प्रमुखांनी या प्रक्रियेत वैयक्तिक पुढाकार घेऊन मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करावे आणि गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत याचा अहवाल सादर करावा, असे आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिले आहेत। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।